कुरकुरीत जाड शेव बनवून तयार आहे। तुम्ही इथे पाहू शकता। हा तयार शेव तुम्ही चिवड्यामध्ये वगैरे वापरू शकता। चला तर मग बनवूयात। त्यासाठी बेसन घ्यायचं आहे, ते चाळून घ्या। 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून, तसंच अर्धा चमचा ओवा घ्यायचा, ते हाताने चोळून त्यामध्ये घालायचा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, म्हणजे ह्याला क्रिस्पीपणा वाढते आणि जास्त येते। आणि चवीपुरतं मीठ घालायचं, त्याबरोबरच थोडीशी हळद आणि तीळ घातलेले आहेत। आपण जाड शेव बनविणार आहोत तर त्या साशाचे छिद्र छान मोठे असतात, तर तीळ छान पडतात त्यामधून। आता कोरडे जिन्नस एकत्रित छान मिसळून घेऊन यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा गोळा छान असा तयार करून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा तयार करून झालाय। आता आपण ताटली घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता, जाडवाले शेव बनवण्यासाठी ही ताटली लागते। तर यामध्ये पीठ घालून भरून घेतलेला आहे आणि कडकडीत गरम तेल केलेलं आहे। आता यामध्ये शेव टाकून घेते आणि गॅसचा फ्लेम कमी करून छान असा हा शेव मी इथे तळून घेतलेला आहे। रंग सुरेख आलेला आहे। आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात। अशाच प्रकारे मी इथे पूर्ण शेव तयार करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला शेव हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता।